सोनम वांगचुक यांचं उपोषण तर सोडवलंच, मात्र जी घमेंड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच सरकारमध्ये, ती काही उतरायला तयार नाही. आणि अभिजित दिपकेने पक्का ठरवलेलं आहे की जंतर मंतरवर तुमचं केंद्रीय मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवा, मग चर्चा करू. आणि त्याही आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि मगच चर्चेला या, असं ठणकावून बजावलेलं आहे. आता केंद्र सरकारने राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून जो गनिमी कावा करून कोंडीत पकडलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता काही सुचेनासं झालेलं आहे. त्यामुळं ते जसे 34 दिवसानंतर बोलते झाले एका विधान करून पोस्टद्वारे, तसंच त्यांनी रात्री व्हिडिओ जो प्रसारित केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिली पोस्ट जी केली त्याचीच री ओढलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांवर, मुलींवर, त्यांच्या आयांवर ज्या लाठ्या बरसल्या त्याच्याबद्दल ते अवाक्षरही बोललेले नाहीत. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तर अजिबात बोललेले नाहीत. आणि ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्याबद्दलही ते काही बोललेले नाहीत. फक्त शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली याच्याबरोबर आपण चर्चा करू. पेपर लीक संदर्भात आम्ही जी काही कारवाई केलेली आहे ती तुम्हाला सांगू, एवढ्याच पुरतं त्यांचा भुंगा फिरत आहे. आता या भुंग्यामुळे 12 राज्यांमध्ये जे काही आंदोलन चाललेलं आहे, प्रत्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अहवाल सांगतोय की देश पेटलेला आहे आपल्या विरोधामध्ये. त्यामुळे आता आपण संवाद करायला पाहिजे अशी शिफारस केलेली आहे. अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग हे कुणामुळे निर्माण झाला, एका वाक्यात सांगायचं तर आम्ही तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरच्या आंदोलनाला भीक घालणार नाही. ही जी घमेंड होती ती घमेंड कारणीभूत आहे. आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्यामध्ये दुफळी माजवण्यासाठी केंद्र सरकार काय खेळी खेळत आहे याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं. ते पोलीस बंदोबस्तात, केंद्र सरकारच्या बंदोबस्तात एका खाजगी रुग्णालयामध्ये, आधी तर खाजगी रुग्णालयामध्ये पाठवायचं नाही, आमच्याच तावडीत ते राहिले पाहिजे सफदरजंग हॉस्पिटलमध्ये म्हणून आग्रह होता. परंतु कोर्टाने मध्यस्थी केली, गीतांजली वांगचुक यांचं म्हणणं ऐकलं आणि खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं. मग मध्यरात्री म्हणजे पाऊणच्या सुमाराला हे जे पी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह हे सगळे मंत्रीगण तिथं गेले आणि त्यांनी त्यांना ज्यूस दिला आणि उपोषण सोड. आता सोनम वांगचुक यांनी जी भूमिका, कणखर भूमिका जंतर मंतरवर घेतली होती की हे जे मुलं आहेत, ही निष्पाप मुलं आहेत, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने पेपर लीक वर कारवाई तर झालीच पाहिजे, पण याला जबाबदार जो आहे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री, त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, मुलांची ही मागणी आहे, असं सोनम वांगचुक जंतर मंतरवर म्हणत होते. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते रुग्णालयामध्ये त्यांना उचलून नेण्यात आलं, उचलून ज्या पद्धतीने, स्ट्रेचर मिळालं नाही, पांढऱ्या चादरीमध्ये चक्क गुंडाळलं आणि रुग्णालयामध्ये दमनशाही करत त्यांना दाखल केलं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वांगचुक यांनी एक चिठ्ठी प्रसारित आणि त्या चिठ्ठीमध्ये धक्कादायक असं जे होतं, जो अनुल्लेख होता तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, ती त्याच्यामध्ये नव्हती. तिथून चर्चेला सुरुवात झाली. ती आज काय चर्चा होतीये, आता गीतांजली वांगचुक यांनी राहुल गांधी जे करत आहेत त्याच्यावर जरा शंका व्यक्त केली, त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. आता हे बघा की कुठेही रस्त्यावर काही पेटलं गेलं तर त्याच्यावर राजकारण हे होतच. आणि जर अशा एका कारणासाठी जिथे या जेन झीचा जगण्याचा, भविष्याचा नाही वर्तमानाचा प्रश्न आहे,
आणि तो नेमका काय आहे हे आकडेवारीनिशी राहुल गांधी यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारला ठणकावून सांगायला सुरुवात केली होती. आता राहुल गांधी राजकारण करत आहेत का? त्यांनी राजकारण केलंच पाहिजे. त्यांनी या प्रश्नावर जर राजकारण केलं नाही तर मग सत्ताधारी करायला तयार नाहीयेत. त्यांचं घमंड आहे, अहंकार आहे, संवाद साधायचा नाही, शब्दही फेकायचा नाही, ट्रोल करायचं. आपली जी ट्रोल ब्रिगेड आहे त्याच्यामार्फत ट्रोल करायचं. सोशल मीडियाचा वर जे आपल्याला आव्हान उभं केलेलं आहे कोट्यवधी फॉलोअर्सचं, तर त्याच्यामुळं काय करायचं, आपण ट्रोल ब्रिगेड आपली वापरायची. एवढंच केलं. आणि 20 जुलैला ज्या वेळेला आवारामध्ये ते यायला निघाले आहेत असं ज्या वेळेला दिसलं, त्यावेळेला काय केलं तर त्यांच्यावर बंदुका रोखल्या, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेक पद्धतीचा हिंसाचार केला. म्हणजे जुलमी राजवट काय असते ते दाखवून दिलं. मग आता जे उशिरा सुचलेलं जे शहाणपण आहे की संवादाची दारं खुली केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की हिंमत दाखवा सभागृहामध्ये येऊन बोलायची. ज्या वेळेला ते विचारत होते ओमप्रकाश बिर्ला यांना, आधीच सभागृह सुरू होण्याच्या आधी, संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी आणि सगळे विरोधी पक्षातले नेते त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की रस्त्यावर जे आंदोलन पेटलेलं आहे, झेन आंदोलन आहे, त्यांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजे, त्यांच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजेत आणि हे आपलं राजधर्माचं कर्तव्य आहे. त्यामुळं तुम्ही चर्चेला परवानगी द्या. त्यावेळेला बिर्ला यांनी काय सांगितलं की मी सरकारला विचारून सांग. म्हणजे तुम्ही सरकारचे अध्यक्ष आहात का? लोकसभेचे सभापती आहात का? तुम्ही सगळ्या देशाचे सभापती आहात. हे जे 543 खासदार आहेत हे देशातल्या 140 कोटी लोकांचं नेतृत्व प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची मागणी तुम्हाला हे नाहीये. तुम्हाला सरकारची बाजू घ्यायची. मग सरकारने सांगितलं की हो करायला पाहिजे. मग किरण रिजिजू हे उठले आणि कायदा मंत्री मग ते सांगायला लागले स्थगन प्रस्ताव करायचा की काय करायचं तुम्ही सांगा. 93 अन्वय चर्चा करायची, किती वेळ पाहिजे ते सांगा. मग तुम्ही ज्या वेळेला तुमचा जसा अहंकार आहे तसा विरोधी पक्षांना असू नये का? आणि तोही जनहितासाठी जी मूळ मागणी आहे. जसं बघा आता जरी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आणि त्यांनी ज्या 3 मागण्या केल्या त्या चर्चा, संसदेमध्ये चर्चा, त्याच्यानंतर त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत आणि मुलांवरचे गुन्हे जे दाखल केलेले त्याच्यातून सुटका. आता त्याच्यातही नड्डा यांनी काय केलेलं आहे, आपली घमेंड सोडलेली नाहीये. ज्यूस वांगचुक यांच्या हातामध्ये देण्यापूर्वी त्यांनी त्यांनी जे काही धोरण पत्करलेलं आहे, आम्ही ती नुकसान भरपाई द्यायची की नाही त्याच्यावर नंतर निर्णय घेऊ. गुन्हे मागे घ्यायचे की नाही त्याच्यावर आम्ही नंतर. आमचं फक्त एकच आहे, आम्ही पेपर लीक संबंधी आणि शिक्षण पद्धती संबंधी आम्ही चर्चा करू. अहो ही चर्चा तुम्हाला 34 दिवसामध्ये का सुचली नाही? तेच तर मागणी करत होते ना, सगळे आंदोलक तीच मागणी करत होते. विरोधी पक्षाचे नेते देखील तेच मागणी करत होते. तुम्ही बोला, पण बोलायचं नाही, मौन धारण करायचं, मन की बात करायची, परीक्षेपी चर्चा म्हणायची, हे सगळं तुम्ही करत आले, इग्नोर करत आले. आणि हा जो इग्नोरन्स आणि इगो जो आहे तो आता भारी पडलेला आहे. आता सोनम वांगचुक हे पर्यावरणवादी, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले, रॅमन मॅगसेसे वगैरे अनेक पुरस्कार मिळाले. आणि मग ते डाव्या विचारांच्या संघटनांनी कसे दिलेले आहेत. वांगचुक राष्ट्रीय सुरक्षा कायदा खाली का अटक त्यांना झाली होती वगैरे वगैरे असं करत त्यांना ट्रोल केलं गेलं. आज हेच सोनम वांगचुक आधार बनलेले आहेत. कुणाचा आधार बनलेले आहेत? आता का त्यांच्या पुढे मागे पुढे केलं जात आहे? ज्या सोनम वांगचुकला तुम्ही NSA कायद्याखाली अंतर्गत अटक केली होती, ते आता तुम्हाला का आधाराचे आपल्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणजे वांगचुक यांचा आधार, जे राजीनामा मागत नाहीये बाकीची चर्चा करायला लागलेले आहेत. आता ते जातील, कारण अभिजित दिपके
हा सोनम वांगचुक यांच्याबद्दल जो कृतज्ञता व्यक्त करतोय की राष्ट्रहिताच्या दृष्टीने वांगचुक सरांची आम्हाला गरज आहे, त्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, हा समंजसपणा जसा दिपके दाखवतोय त्याचप्रमाणे त्याला सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांना जे पी नड्डा यांनी कसं 2 तास बाहेर बसवलं. 5 मिनिटं आपलं ते निवेदन केलं, फोटो काढला, फोटो प्रसारित केला, संपलं केंद्र सरकारचं कर्तव्य. बाकीकडे लाठ्या खाट्या हे काही केलं नाही. आंदोलनाची हवा कशी कमी करता येईल आता रस्त्यावर उतरलेले आहेत एवढंच त्यावेळेला पाहिलं. आणि मग ज्या वेळेला कळालं की आपण नड्डा असलो तरी आपल्या आता एकूणच आबरूची लक्तरा जी आहे ही पोरांनी आंदोलन करून, निष्पाप पोरांनी, निष्पाप जैनजीने आंदोलन करून ते उतरवलेली आपली मस्ती. मग आता आता जे खेळलं जाते, आता राहुल गांधींनी काय चूक केलं, जसं सुरुवातीला सांगितलं बिर्ला यांनी कसा नकार दिला आधी चर्चेला, त्याच्यानंतर त्यांनी गनिमी काबा केला, 7 लोक कल्याण मार्गावरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठलं आणि तिथं त्यांनी देशभरात आव्हान केलं की तुम्ही इथं या आता. कारण ते जंतर मंतरवर आणि रस्त्यावर जर यांचं एवढे डोके फोडणे आणि एवढे जे सूड बुद्धीने वागणं जुलूम चालू आहे, मग आता आम्हाला त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. आणि आम्ही तेच सांगतोय, तुम्ही ज्या परीक्षा पद्धतीने याची त्याची गप्पा मारताय, शैक्षणिक बजेट काय, अमुक काय, तमुक काय, हे जे आता तुम्हाला एकदम तोंड सुटलेलं आहे, मग आता तुम्ही का आता करा. मग ज्या वेळेला राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारीने केलं, त्यावेळेला काय केलं तुम्ही? त्यांना अक्षरशः गावगुंडासारखं उचललं. हेच हेच मर्दू, हेच शौर्य गाजवलं. तिथं जो मंत्री पाठवला त्या मंत्र्याला काहीच अधिकार नाही, डॉक्टर जितेंद्र सिंह याला. ते सगळं केलं. मग राहुल गांधी यांनी काल राजघाटाचा मार्ग पत्करला, गांधी स्मृती स्थळाजवळ आपले खासदार नेले. हे याच्यामुळे आता करायचं काय हे सुचेनासं झाल्यामुळे काय केलेलं आहे वांगचुक यांना, आता जरा चला तुम्हाला काय पद्मविभूषण आतापर्यंत कोणी दिलेलं नाही, आम्ही पुढे देऊ शकतो, असंही काही बोललं गेलं असणार आहे. आणि मुलांमध्ये ती चर्चा सुरू झालेली जंतर मंतरवर. आणि वांगचुक सर आपल्यापासून दूर जाणार नाही यासाठी त्यांचं आंदोलन सुरू राहणार आहे. ते वांगचुक यांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर शंका व्यक्त करण्यासाठी नाही, पण जे काही तुम्ही आमच्या भावनेशी खेळलेला आहात आणि भावनाशीलपणा, हृदयातून विचार करणारे या, आणि तुम्ही डोक्याने खेळताय, म्हणजे दिल और दिमाग की लढाई है ये. आणि जर काही भावना पाझर जर फुटत असेल ते या मुलांना फुटलेला आहे. त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मुंबई घ्या, पुणे घ्या, सगळीकडे पाटणा घ्या, सगळीकडे जी आग पेटलेली आहे, ही जी आग आहे ही आग आता मोदी सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. वेळ लागणार आहे, प्रचंड वेळ लागणार आहे. 2 वर्ष लागू शकतात, 3 वर्ष लागू शकतात. आणि ज्यांना दीर्घकालीन रणनीती भारतीय जनता पार्टीची कशी असली पाहिजे, महिलांना 33% आरक्षण द्यायचं आहे, सार्वजनिक निवडणुकांमध्ये महिला आरक्षणाचं नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम दुरुस्ती, आणि त्याच्याबरोबर चोरून काय आणायचंय, डिलिमिटेशन बिल आणायचंय. मग यांच्याकडे लक्ष कशाला द्यायचं, आता ते लक्ष द्यावं लागणार आहे. आता पंचायत झालेली आहे. आणि काही तर असे विचारवंतांची आपल्याकडे कमी नाहीये. एक विचारवंत असे ते असं म्हणाले की आता हे काहीतरी आतून साठगाठ आहे, जसं अण्णा हजारे आणि ती साठगाठ होती तशी ही दिपकेंचं आंदोलन, आप केजरीवाल, हे आतून मोदी आणि त्यांची साठगाठ आहे. कारण काय, तर राहुल गांधींना श्रेय मिळालं नाही पाहिजे. हे जे आंदोलन आहे, ही जी जैन जी आहे, ती राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानवर गेली नाही पाहिजेत. ही गर्दी स्वतंत्र राहायला पाहिजे. आणि मग ही स्वतंत्र गर्दी राहुल गांधींचं सगळं धोरण आणि त्यांचं राजकारण हे, आणि याच्यामुळे कसं अराजक माजलं जात आहे भारतामध्ये,
हा निष्कर्ष आला पाहिजेत आणि त्या दृष्टीने सगळे चाणक्य कामाला लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. हे सत्य आहे. आणि हे मी तटस्थपणे भूमिका मांडणारा नागरिकांच्या दृष्टिकोनातून पत्रकार बोलत नाहीये. हे सगळेजण बोलतात आहे. जंतर मंतरवर जमलेली गर्दी आणि 12 राज्यांमध्ये आपल्या डोक्याची फुटण्याची पर्वा न करता जो आंदोलक उतरलेला आहे, आता त्याला सगळं कळायला लागलेलं आहे. हे लक्षात घ्या. सोशल मीडिया हा जो दुर्लक्षित झालेला, आणि मग कशासाठी भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जी ट्रोल ब्रिगेड उभी केली सोशल मीडियामधून, प्रत्येक आमदाराने प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे जनसंपर्क ठेवला पाहिजे, सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा कसा वापर केला पाहिजे, इतकंच नाही, स्कॅनिंग केलं गेलं आपल्या पदाधिकाऱ्यांचं. अगदी बूथ लेवलचा पदाधिकारी कोण आहे, शाखा प्रमुख कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, यांनी सोशल मीडियामध्ये कशा प्रकारे प्रसार केलेला आहे, तो जर कमी पडत असेल तर त्याला मार्गदर्शन केलं जातं, असं केलं जात आहे. आता इतकं मार्गदर्शन करून सुद्धा जर कॉक्रोच भारी पडलेले आहेत, तर मग आपण करायचं काय, असा प्रश्न केंद्र सरकार समोर या क्षणाला आहे. तुम्हाला काय वाटतं? तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.